इस्राएल में एक स्त्री रहती थी, इस्रायलमध्ये एक स्त्री राहत एक होती. सिस्टर रहती थी, हान्ना सिस्टर म्हणून. एक हन्ना सिस्टर म्हणून एक राहत होती. बहुत लोगों को मालूम है, आपको उसके बारे में कुछ कुछ लोगों को मालूम भी नहीं है. काही लोकांना माहित असेल किंवा काही लोकांना माहिती नसेल. और इल्काना नाम का एक व्यक्ति था एल्काना नावाचा एक व्यक्ती होता. जो एक लिवाइट था. तो एक लिवाईट होता. लिवाइट का मतलब परमेश्वर ने 12 गोत्रों में से एक गोत्र को, 12 जातियों में से एक जाति को चुना. 12 जातींपैकी एका जातीला परमेश्वराने निवडलं. जेकब का या इस्राएल का 12 संतान हुए, जे याकोब आणि इस्रायलचे जे 12 संतान होते उसमें से एक बेटे का नाम था लेवी. त्यापैकी एका मुलाचं नाव होतं लेवी. और परमेश्वर ने चुना कि इसका जो संतान होंगे आणि परमेश्वराने निवडलं की याचे जे संतान होते वो मेरा पृष्ठ बनेंगे, यानी याजक बनेंगे. ते माझे याजक बनतील. समझ में आया अभी क्लियरली? तो ये जो एल्काना नाम का व्यक्ति था, ध्यान से सुन लीजिए, एल्काना नाम का व्यक्ति था, हा जो एल्काना नावाचा व्यक्ती होता वो लिवाइट था, तो एक लिवाईट होता. म्हणजे यानी लेवी का वंशज था. लेवी का वंशज होता. समझ में आया? कितने लोगों को समझ में आया? किती लोकांना वो लेवी का वंशज था. तो एका लेवीचा वंशज होता. अब क्या हो गया, ये एल्काना का 2 पत्नियां थी. तर आता काय झालं, जे एल्काना नावाचा जो व्यक्ती होता त्याच्या 2 बायका हे होत्या. बघा समस्या कुठे सुरू होतात. तर समस्या कुठे चालू होते याच्यावर? 2 बायको उस समय अलाउड था. तेव्हा अशी परवानगी होती 2 पत्नी करण्याची. आज तो भारत में अलाउड भी नहीं है. पण आता ती परवानगी नाहीये भारतामध्ये. ओके, लेकिन फिर भी बिना अलाउड के लोग कुछ करते हैं. पण तरी लोक करतात 2. लेकिन समस्या कहां से शुरू हुआ? पण समस्या कुठून चालू झाली? बाइबल में लिखा गया है एल्काना का 2 पत्नियां थी. बायबलमध्ये लिहिलंय की एल्काना नावाचा व्यक्ती होता, त्याच्या 2 पत्नी होत्या. एक का नाम था हाना, एकीचं नाव होतं हन्ना दूसरा का नाम था पेनिना. आणि दुसरीचं नाव होतं पेनिना. उसको मराठी में पन्नीना बोलते हैं ना, क्या बोलते हैं? पन्नीना, बराबर. थोड़ा मराठी में जोर से उसका नाम बोल देने का. पेनिना. आदमी का नाम था एल्काना. मग त्या माणसाचं नाव होतं एल्काना. आई वॉन्ट एवरीबडी, जिन्होंने सुना नहीं है उसको ध्यान में रखिए. ज्यांनी आज जर याबद्दल ऐकलं नसेल त्यांनी कृपया लक्ष राहा. आदमी का नाम था एल्काना. त्या माणसाचं नाव होतं एल्काना. उसके 2 बाइको हैं, त्याच्या 2 बायका 2 आहेत. वाइफ्स हैं. 2 पत्नी आहेत. एक का नाम था हाना, एकीचं नाव आहे हन्ना दूसरे का नाम है पनीना, आणि दुसरीचं नाव आहे पनिना. जिसे मराठी में कहते हैं त्याला मराठीत आपण बोलतो पनिन्ना. पनिन्ना. ओके, नाउ जो पनिन्ना थी त्यात जी पनिन्ना जी होती उसके बहुत सारे संतान थे. तिला खूप सारे अशी संतान होती. बहुत सारे संतान खूप थे, सारे संतान होते. बेटे बेटियां थी. मुलं मुली होते. She had many children, तिच्याकडे खूप अशी संतान होती. but Hannah was a barren lady. पण हन्ना जी होती तिच्याकडे ती संतान होती. उसके पास कोई बच्चे नहीं थे. तिच्याकडे कोणतंच संतान नव्हतं. बाइबल में ऐसा लिखा गया है, बायबलमध्ये असं लिहिलं आहे God had closed her womb. परमेश्वराने तिच्या उसका गर्भ को बंद किया था परमेश्वर ने. तिचं जे गर्भ आहे परमेश्वराने बंद केलं होतं. That is exactly the word. 5 में अगर हम पढ़ेंगे, तर 5 मध्ये आपण बघू पहला शामुएल पहला अध्याय उसका 5वां वचन पढ़ेंगे. 1 शमूएल त्याचा पहिला अध्याय त्यामध्ये 5वं वचन आपण बघूया. वहां लिखा गया था लॉर्ड हैड क्लोज्ड हर वुम्ब. एल्काना, एल्काना जे आहे, उसका जो पति था एल्काना, एल्काना जो पती होता वो हाना को ज्यादा प्रेम करता था. तो हन्नावर जास्त प्रीती करायचा. पनीना से ज्यादा हाना को प्रेम करता था. पनिन्नापेक्षा जास्त हन्नावर प्रीती करायचा. ये थोड़ा उलट बात है. ही थोडी जरा उलट गोष्ट उसके आहे. ज्यादा बच्चे हैं तिला जास्त मुलं आहेत और इसका एक भी बच्चा नहीं है. आणि हन्नाला एकही मुलगा नाही. लेकिन एल्काना बोल रहा है हाना से कि मैं तेरे से ज्यादा प्रेम करता पण हूं. एल्काना हन्नाला बोलत आहे की त्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. यू आर गेटिंग माय पॉइंट? तर याबद्दल तुम्ही समजू शकता. That means हाना must have been a good lady. याचा अर्थ असा आहे की हन्ना जी आहे एक चांगली स्त्री होती. उसका हस्बैंड उसको प्यार करता है, तिचा जे पती आहे तिच्यावर प्रेम करायचा. यानी वो स्त्री जरूर अच्छी रही होगी. याचा अर्थ हाच की जी स्त्री आहे ती खरोखर चांगली असेल. बट बाइबल में लिखा गया है गॉड हैड क्लोज्ड हर वुम्ब. पण बायबल सांगते की परमेश्वराने तिचा जे गर्भ आहे ते बंद केलं. उसका गर्भ को परमेश्वर ने बंद किया था. परमेश्वराने तिचा गर्भ बंद केलं. एंड आगे चलकर हम देखेंगे आणि पुढे चालून आपण बघतो हन्ना जो कुछ भी एल्काना जो कुछ भी लाता था, यानी जो पति था जो कुछ भी लाता था, तो त्यांचा जो पती होता एल्काना जे काही तो आणायचा वो 3 भाग करता था. त्याचे तो 3 हिस्से करायचा. एक हिस्सा उसका बीबी पनीना को देता था जिसके बहुत सारे बच्चे हैं, एक भाग जे आहे तो त्याच्या पहिल्या पत्नीला जे पेनिन्ना आहे तिला द्यायचा और 2 भाग हाना को देता था जिसका कोई भी बच्चे नहीं. आणि 2 भाग जे आहेत त्या दुसऱ्या हन्नाला द्यायचा जिला तेच म्हणतोय बायबल. असं बायबलमध्ये लिहिलं आहे. त्याचा नवरा जे काही आणत होता, तिथे जे पती होता जे काही आणायचा जो आशीर्वादित, हमारे नजर में जो आशीर्वादित औरत है उसको वो 1 भाग देता था. जे आपल्या नजरेमध्ये जी जास्त आशीर्वादित स्त्री आहे तिला तो 1 भाग द्यायचा. लेकिन दुनिया के नजर में जो आशीर्वादित नहीं है उसको 2 भाग देता था. आणि जगाच्या नजरेत जी आशीर्वादित नाही तिला तो 2 भाग द्यायचा. Come on, she must have been a very good lady. तर आपण बघू शकतो की ती एक चांगली स्त्री होती. उसका पति उससे प्यार करता था. ते तिचा पती तिच्यावर प्रेम करायचा. समझ में आया? आई एम हाईलाइटिंग हर नेचर. तर मी तुम्हाला त्याचा जे स्वभाव आहे त्याबद्दल मी सांगत आहे. आगे लिखा गया है पुढे लिहिलं आहे जो पनीना थी जी पनिन्ना होती वो इसको टोमणे मारायचे. तर ती त्या हन्नाला टोमणे मारायची. मराठी में बोलते ना उसको कमेंट करने का, उसको दुखे ऐसा बोलना चाहिए. ती टोमणे मारायची, तिला दुखेल असं ती बोलायची. पनीना would say something which will irritate Hannah.
पनीरची अशी बोलायची जी हन्ना आहे तिला इरिटेट होईल, तिला त्रास होईल. तू काय आहे? तू आशीर्वादित नाहीये. तिला वाईट वाटेल असं ती बोलायची. मला बघ माझा किती मूलबाळ आहे. तू आशीर्वादित नाहीस, मला बघ मला किती मूलबाळ आहे. आज भी लोक कहते हैं ना तुमच्याकडे काय आहे. तर लोक बोलतात की तुमच्याकडे काय बघा आहे? आम्ही खूप आशीर्वादित लोक आहोत. बघा आम्ही खूप आशीर्वादित लोक आहोत. दुनिया का आशीर्वादित मतलब क्या है? दुनियेतील आशीर्वाद म्हणजे धन संपत्ति बच्चे सब हो गए आशीर्वादित है हम. धन संपत्ती मूलबाळ त्यालाच आशीर्वाद. वो उसको ऐसा चिढ़ा के बोलती थी. अशा प्रकारे बोलून ती तिला चिडवायची. समझ रहा है क्या सबको? मैं धीरे धीरे कहानी समझा रहा हूँ. तर याबद्दल सर्वांना समजत आहे का? और ये हाना जो थी बड़ी दुखी थी. जी हाना जी आहे ती सर्वात दुःखी होती. लेकिन बाइबल में लिखा गया हाना कभी भी उसको पलट कर जवाब नहीं पण देती. बायबल मध्ये लिहिलं आहे की हाना जी होती तिला कधीच उलट उत्तर द्यायची नाही. हम क्या करेंगे उस जगह पे रहेंगे तो? तर तिच्या जागी जर आपण असलो तर काय केलं असतं? ओ एल्काना बघ तुझा बायकोला हे मला काय सांगतोय. मेरे को कितना बोल रही है. अभी मैं लड़के उसको हाथ डालूंगी. नहीं मैं चुप नहीं रहने वाली. मैं चुप नहीं रहने वाली. मैं तो सुनाऊंगी उसको. ऐसा हम देखते हैं हाना क्या कर रही है? चुप है. तर हाना काय काय आहे? एकदम शांत आहे. वो सुन के लेती थी और दुखी हो जाती ती थी. फक्त ऐकून घ्यायची आणि दुःखी व्हायची. क्या स्वभाव है उस लेडी का. असा स्वभाव होता. एक तो उसका जीवन में बच्चे नहीं है. एक तर तिच्या जीवनामध्ये तिला मूलबाळ नाही. सारा समाज उसको बोल रहा है बांझ है तू. सर्व समाज तिला बाज मानत आहे. आज के समय में किसी का मूल बाल नहीं होना सादा बात है. कोई प्रॉब्लम नहीं. आजच्या जमान्यामध्ये आजच्या जगामध्ये जर कुणाला मूलबाळ होत असेल तरी एक साधारण गोष्ट मेरे तो आहे. कई सारे दोस्त हैं उन्होंने डिसीजन लिया कि हमको मूल बाल नहीं चाहिए. माझे काही मित्र आहेत त्यांनी असा निर्णय घेतला की मला कोणताही मूलबाळ नको. लेकिन उस समय अगर एक औरत का बच्चा नहीं होना मतलब वो बहुत बड़ा प्रॉब्लम है. त्या काळी जर एका स्त्रीला जर मूलबाळ होत नसेल तर ती सर्वात मोठी समस्या असेल. डायरेक्ट बोलने का अभिशप्त है. डायरेक्ट त्यांना बोलायची की मी पुत्र आहे तू. वी विल नेवर अंडरस्टैंड दैट क्योंकि हमने वो परिस्थिति को देखा नहीं है. आपण ती परिस्थिती बघितली नाहीये. आज भी गांव खेड़े में दूर दराज में जब आप जाएंगे आज पण जर तुम्ही गावाखेड्यात जर जातात औरत का अगर बच्चा नहीं हो गया तर तिला जर मूलबाळ नसेल देन उसका हालत गांव के लोग खराब कर देते तर गावातली लोक जी आहेत तिची हालत खराब होतात. हैं. समझ में आ रहा है आपको? तर तुम्हाला याबद्दल समजत आहे इतना का? खराब हालत में भी हन्ना वो सब सुन के लेती थी. तर अशा खराब परिस्थितीत ती हालना ती पूर्णपणे ऐकून घ्यायची. और बाइबल में लिखा गया है बायबलमध्ये लिहिलं आहे सालों साल वर्षानुवर्ष वो उसका पति और उसकी सौतन मिलकर सिलो में जाते थे. सिलो उस समय का वैसा जगह था जहां परमेश्वर का आराधना किया जाता था. शिलो एक अशी जी जागा होती तिथे परमेश्वराची आराधना व्हायची. क्योंकि तब तक परमेश्वर का आराधनालय या मंदिर बना नहीं था. तोपर्यंत तिकडे परमेश्वराचं आराधनालय किंवा मंदिर बनवलं गेलं नव्हतं. तो ये दुख मन में, पण हे दुःख मनात आहे. निराशा मन में, निराशा आहे मनात. तोमड़े खाकर, टोमणे खाऊन सब सहकर सर्व काही सहन करून प्रत्येक वर्ष प्रत्येक ते वर्ष जैसा उनका पद्धति था जशी त्यांची ती पद्धत होती उस हिसाब से वो सिलो को जाते त्या थे हिशोबाने ते सिलोला जायचे और सिलो में वो परमेश्वर की आराधना करते थे, बलि चढ़ाते थे आणि सिलोमध्ये जाऊन ती परमेश्वराची आराधना करायची आणि त्यांना बळी द्यायची विश्वासुपणा से. विश्वासपणाने. और हर साल करते थे. आणि प्रत्येक दरवर्षी ते करायचे. आज हमारे जीवन में अगर निराशा आ गया, आज जर आपल्या जीवनामध्ये जर निराशा आली असेल 2 हफ्ता कुछ तकलीफ आ गया, 2 हफ्ते जर काही त्रास आले तीसरा हफ्ता चादर टान के घर में सोना है, मला चर्चला नाही तर जायचे. तिसऱ्या हप्त्याला आपण असं ठरवतो की चादर घेऊन आपण झोपून ठरवतो की नाही जायचं. टेस्टिमनी आ गया, जेव्हा साक्ष हा, बरोबर मला जायचे चर्चला, या बरोबर माझं चांगले होतं. जायचं चर्चला. 2 हफ्ता कुछ तकलीफ आ गया, 2 हफ्ते जर काही त्रास आले काय चर्चवर जाऊ द्या. काय चर्चला जायचंय. पर ये देखो पण हे व्यक्ती बघा सालों साल वो चर्च को गई है. ती वर्षानुवर्ष ती चर्चला जात आहे. और एक समय ऐसा आया अनेक वेळ अशी आली जब वो उनके चर्च में गए थे जेव्हा ते स्वतःच्या त्या चर्चमध्ये तो ये जो पनीना थी जो घर में टोमड़े मारती थी, आणि जी पणीना होती जी घरगृहस्थी घरामध्ये तिला टोमणे मारायची. यानी वो दुष्ट स्त्री थी. याचा अर्थ हाच की ती एक दुष्ट स्त्री होती. टोमड़े मारायचे ना, ऐसा टोमणे मारायची. वो बहुत दुष्टता का परिचय है. हा एक एकदम दुष्टतेचा कुछ तो भी परिचय. बोलने का जो उसका हृदय में दुख हो जाए, काहीतरी असं बोलायचं जे तिला हृदयाला कुछ लागेल. तो बोलना है जो उसको नीचापना महसूस हो. काहीतरी असं बोलायचं जिथे तिला कमीपणा वाटेल. एक दुष्ट आदमी का ये साइंस होता है. असं दुष्ट माणसाची चिन्ह आहेत. जो प्रभु के लोग होते हैं जे प्रभूची लोक वो असतात लिफ्ट करते हैं तुम्हें. ते लोकांना असं वर करतात. गणेश कुछ नहीं, नो प्रॉब्लम, सब ठीक रहेगा, सर्व काही ठीक होईल. तुम अच्छा कर रहे हो. तुम्ही सर्व काही चांगलं प्रभू करता. करेगा. प्रभू सर्व काही करेल. लेकिन दुष्ट में पण दुष्टपणामध्ये तुम बराबर नहीं, तुम्ही काही ठीक नाही. तुम्हारे अंदर ये नहीं है, तुमच्यामध्ये हे वो नाही, नहीं ते है. नाही. अभी इम्प्रूवमेंट के लिए करेक्शन करना हो, दैट्स अ डिफरेंट थिंग. पण सुधारणा करण्यासाठी काहीतरी म्हणजे चूक काढणे हे बरोबर आहे. ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. थोडा जरा ऐकून घ्या. अगर मैं बोला गणेश तुम्ही 6 फीट लंबा है, ते बोलले की तुम्ही 6 फूट उंच आहात. नाही उसको चांगला वाटायला पाहिजे. नाही त्यांना चांगला असायला. तो अमिताभ बच्चन सारखा खूप लांब है गणेश, तो अमिताभ बच्चन सारखा खूप उंच आहे. तो झूठ बोल रहा हूँ ना मैं. याचा अर्थ की ते खोटं बोलत आहे. खुश करने के लिए झूठ नहीं बोलना है हमको, त्यांना आनंदी बनवण्यासाठी आपल्याला खोटं बोलायचं नाही. लेकिन जो भी बोलना है, म्हणजे काय आपल्याला बोलायचं गणेश तुम्हारा सब कुछ ठीक है, गणेश तुझं काही सर्व काही ठीक आहे. तुम्हारा 1 2 3 4 5 सब ठीक है. तुझं 1 2 3 सर्व काही ठीक ये आहे. जो 6 नंबर का चीज है उसमें इम्प्रूव करो. पण हे जे 6 नंबरची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुला सुधारणा मैं करायची. उसको बिल्ड कर रहा हूँ. त्यामुळे त्या क्षणी मी त्याला सुधारणा करत आहे. लेकिन मैं अगर बोल रहा हूँ
जर मी त्याला बोलत असेल तेरे से नहीं होने वाला, जाने दे, छोड़ दे, तुझ्यापासून काहीच होणार नाही, सोडून दे. छोड़ दे, छोड़ दे, तेरे से नहीं होगा. वो टोमड़ा हो गया. पण हा एक टोमण्याचा समझ में प्रकार. आया आपको? तो ये जो औरत थी पनीना, ऐसा टोमड़े मारती थी. ही जी एक अशी स्त्री होती पनीनाची, हर वेळेस टोमणे मारायची. तो कहानी अब तक ऐसा है कि ये घर पे मारती थी. तर गोष्ट आतापर्यंत अशी आहे, ही फक्त घरातच टोमणे मारायची. अब ये बात बाइबल में जो लिखा गया है, पहला सैमुएल में लिखा गया, वो चर्च को गए हैं, बायबल मध्ये लिहिलं आहे, सांगितलंय की ज्याच्यावर चर्चला गेले उनका आहे, प्रेयर खत्म हो गया, जो भी उनका पद्धत था वो खत्म हो गया. त्यांची प्रार्थना झाली, त्यांची जी प्रथा आहे ती झाली. उधर टोमड़ा मार रही है पनीना. तरी ती पनीना टोमणा मारत आहे. कम से कम चर्च में तो ठीक से रहे पनीना. कमीत कमी चर्च मध्ये तर आपलं जे वागणं आहे, घर में तो ठीक से नहीं रह पा रही. कमित कमी चर्च में तो टोमड़ा मत मार. घरामध्ये तर टोमणा मारतच आहेस, तर कमीत कमी चर्च मध्ये तरी टोमणा मारत. तो उसने टोमड़ा मारा, तिने टोमणा मारला, वहां हन्ना दुखी हो गई. तिथे हन्ना दुखी झाली. बाइबल में लिखा गया, हर फेस वॉज सैडन. बायबल मध्ये सांगितलं की तिचा चेहरा होता पूर्ण तो उतरला. अब सही जगह पर वो टोमड़ा मारी है, लेकिन पण ती बरोबर जागेवर तिने टोमणा मारला. उसको लगा कि इधर मार दूंगी तो ये निराश होके अब चर्च को भी आना बंद हो जाएगा. तिला असं वाटलं की मी इथे जर चर्च मध्ये जर तिला टोमणा मारला तर ती निराश होती, चर्चला येणार नाही. लेकिन प्रभु को जिसको आशीर्वादित करना रहता है, प्रभु को मालूम है बराबर उसके साथ क्या करना है. जर प्रभूला जर एखाद्याला आशीर्वादित करायचं असेल तर प्रभूला सर्व ठाऊक आहे की त्यासोबत काय करायचं. हन्ना आपकी बार हृदय से टूट जाती है. हन्ना पुढच्या वेळेस पूर्ण हृदयाने तिथे उसका मन में एकदम दुख भर जाता है तिच्या मनामध्ये एकदम दुःख भरून जातं. और वो सीधा परमेश्वर का मंदिर के अंदर चली जाती तर है. ती डायरेक्ट परमेश्वराच्या मंदिरामध्ये आतमध्ये जाते. उधर पास्टर एली बैठा रहता है, तिथे एक पास्टर एली नावाचा व्यक्ती बसतो. याजक एली बैठे रहता है. जे याजक मैं हमारे भाषा में पास्टर बोल रहा हूँ. आपल्या भाषेमध्ये आपण पास्टर बोलूया. और पास्टर देखता है कि ये जा रही है परमेश्वर के पास, ती पास्टर बघत आहे की जात आहे परमेश्वराच्या जवळ. और जाने के बाद हन्ना प्रार्थना कर रही आणि है. झाल्या पश्चातच परत ती हन्ना प्रार्थना करत आहे. और उसका प्रार्थना नॉर्मल लोगों का प्रार्थना से अलग है. आणि तिची जी प्रार्थना आहे साधारण व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. हन्ना का प्रार्थना लोगों से अलग है. आणि हन्नाची जी प्रार्थना होती लोकांपेक्षा वेगळी होती. और वहां पर हन्ना, हम देख रहे हैं 12वां वचन में लिखा गया है, 12 वचनामध्ये लिहिलं आहे शी इज ग्रोनिंग. पूर्णपणे असं यानी उसका प्रार्थना तो हो रहा है, लेकिन उसके मुंह से कोई शब्द नहीं निकल रहा है. पुन्हा अशी प्रार्थना करत आहे पण तिच्या मुखातून एकही शब्द निघत नाही. इतना दुखी हुई थी वो ती एवढा दुःखी झाली कि होती. परमेश्वर को ये भी नहीं बोल पा रही कि प्रभु मला कोई सुन नहीं पा रहा है. ती एवढी ती दुःखी झाली होती तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. उसका प्रार्थना अंदर से हृदय से हो रहा है. तिची जी प्रार्थना आहे मुखातून नसून तर तिच्या हृदयातून होती. क्लोज इंटीमेसी विद गॉड. पूर्णपणे हृदयाने ती परमेश्वराच्या जवळ होती. शायद इससे पहले हाना ने ऐसा प्रार्थना नहीं किया होगा. त्याच्या अगोदर जर हन्नाने अशी प्रार्थना कदाचित केली नाही. आज जो है, आज हाना का दिन है. आजचा जो दिवस आहे तो हन्नाचा दिवस आहे. प्रभु को धन्यवाद देता हूँ, पनीना उस दिन उसको ठोमने मारी. प्रभूला धन्यवाद देतो की ती पनीना आहे. उसको उस जगह पर लेके गई कि वो टूट गई हाना पूरी तरह से. त्या अशा जागेवर घेऊन गेली की पूर्णपणे तुटून गेली ती. क्यों? क्योंकि इससे पहले उसका एक सहारा था. याच्या कारण तिचा एक अगोदर एक उसका पति उससे बहुत प्यार करता था. तिचा पती जो होता तिच्यावर प्रेम तो वो करायचा. अपने आप को समझा देती थी कि चलो कुछ नहीं, तो मेरा पति तो मेरे से प्यार करता ती है. स्वतःला ती समजवायची की असं कोण नाही तर ठीक माझा पती तरी माझ्यावर. 11वां वचन में बाइबल में लिखा है, एल्काना जो उसका पति था वो कहता था, क्या तेरे बच्चे नहीं है तो क्या मैं नहीं हूँ क्या? तर 11व्या वचनामध्ये तो हलकाना म्हणायचा तिला की तुझ्या मुलं नाही तर काय झालं? तो क्यों दुखी है? तू का दुखी आहे? ऐसा करके उसको समझा देता था. लेकिन अब समय बदल गया. आता ही वेळ बदलली आहे. अब हाना अंदर से टूट गई. हन्ना जी आहे पूर्ण आतमध्ये हृदयाने दुखी भौतिक आहे. लोगों के सामने पनीना ने उसको कुछ बोल दिया. काहीतरी ते पनीनाने लोकांसमोर तिला बोलतं. हमको नहीं मालूम, बाइबल में नहीं लिखा है. आपल्याला माहित नाही बायबलमध्ये असं लिहिलं लेकिन नाहीये. अब की बार हाना हृदय से टूट गई है. पण आता हन्ना जी आहे पूर्ण हृदयाने उसका प्रार्थना में शब्द नहीं निकल आ रहा है. तिच्या प्रार्थनेमध्ये तिच्या मुखातून शब्द निघत नाही. उसका ऐसा स्वरूप हो गया, तिचा असाची अवस्था बनली. उसका बॉडी ऐसा नाचने लगा होगा, तिची जे शरीर आहे ते पुन्हा असं नाचत लागलं. उसका अंदर से कुछ ऐसा आवाज आया होगा तिच्या शरीरामधून एक अशी आवाज आली असतील जो कि आम आदमी का भाषा नहीं है. जी साधारण व्यक्तीची भाषा नसेल. पास्टर एली उठता है पास्टर जे एरिया आहे वेगवेगळे और उसके पास जाता है ते तिच्याकडे जातात और बोलता है, आणि बोलतात सकाळी सकाळी दारू पिऊन आली करते. सकाळी सकाळी तू काय दारू पिऊन आली? सुबह के समय दारू पी के प्रभु के सामने आई है. सकाळी सकाळी तू दारू पिऊन प्रभू समोर आली आहे. प्रभु के सामने आई है क्या तू सुबह सुबह? सकाळी सकाळी तू दारू पिऊन प्रभू समोर आली आहे. पास्टर उसको ऐसा बोल रहा है. पास्टर को नहीं मालूम अंदर से क्या हो रहा है उसको. असं पास्टर तिला बोलत आहे पण पास्टरांना हे ठाऊक नाही. अंदर से वो कलबल से भर चुकी है. ती पूर्ण कळवळीने भरून गेली आहे. उसका मन में से कुछ तो भी आवाज निकल रहा तिच्या है. मनामध्ये काहीतरी आवाज निघत आहे. कभी आप प्रार्थना प्रभु से करेंगे तो आपका शब्द नहीं निकलता है. कधी-कधी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात आई हैव एक्सपीरियंस दैट इन माई लाइफ. त्या तसा मी अनुभव आपको बाजू के लोगों को समझ में नहीं आएगा इधर क्या हो रहा है, आजूबाजूच्या लोकांना कळून येणार नाही की ते काय घडत आहे. लेकिन पवित्र आत्मा आपको प्रार्थना करने के लिए लगा रहा है. पण पवित्र आत्मा जो आहे तुम्हाला प्रार्थना करायला हन्ना उस समय आत्मा से भरकर प्रार्थना कर रही है. हन्ना जी आहे पूर्ण आत्म्याने ती प्रार्थना करत आहे. और एली को समझ में नहीं आ रहा. एली बोलता है इसने दारू पी के प्रार्थना एलिया कर. जो आहे त्याला समजत नाही की ते दारू पिऊन अगर वो चुपचाप ऐसा रहती तो एली को नहीं लगता दारू पिया. जर ती एकदम असं जर शांतपणे जर प्रार्थना करत वो अपने आप से बाहर होकर प्रार्थना कर रही है. पूर्णपणे निशब्द होऊन ती प्रार्थना करू लागली. इसीलिए एली को लगा इसने दारू पिया है. त्यामुळे ते एलियाला वाटलं की त्यांनी दारू पिली आहे. एली ने जब बोला तू दारू पी के आई है, एलियाने जेव्हा
जेव्हा तिला बोललं की उसके ऊपर आरोप लगाया, तेव्हा त्याने तिला आरोप लावला. हाना ने क्या कहा मालूम है तेव्हा आपको? हन्ना काय बोलली? माय लॉर्ड, माझ्या प्रभू, माय लॉर्ड बोलती है. माझ्या प्रभू बोलली ती. प्रभु का दास को ऊंचा स्थान दे रही है वो. ती प्रभूच्या दासाला वरचं स्थान देत आहे मैं दारू नहीं पी, की प्रभू मी दारू पिलेले नाही. मेरा हृदय में बहुत दुख है, माझ्या हृदयामध्ये खूप असं दुःख इसीलिए आहे. मैं ऐसा प्रार्थना कर रही हूँ. याच कारणाने मी अशी प्रार्थना करत आहे. अगर हाना का जगह में कोई और होता, तर हन्नेच्या जागी जर दुसरं कोण असतं, आजपासून हे पास्टरांच्या तोंड मला बघणार नाही. आजपासून मी या पास्टरांचं दोन मी बघणार. काही ना समजता मला सांगितलं तू दारू पिऊन आलीस. काही न समजता तू बोलायलाच मला की मी दारू पिऊन आलीस. वाय आय एम टेलिंग यू ऑल दिस थिंग्स. हे तुम्हाला का असं सांगत आहे? हाना वॉज अ स्पेशल लेडी, हन्नाची स्पेशल महिला थी वो. एक वेगळी महिला होती. प्रभु ने उसको इतना नम्र किया. प्रभूने तिला ओ एवढं नम्र गॉड, केलं. उसका जब प्रार्थना हुआ, जेव्हा तिची प्रार्थना झाली, प्रभु ने उसको उस जगह पर लेके आए. जेव्हा प्रभू तिला त्या जागी घेऊन जब उसके ऊपर कोई आरोप लगा रहा है तो दारू पी के आई है, जेव्हा कोण तिला आरोप लावत आहे की तू दारू पिऊन आली आहे, उसके सामने वो लड़ नहीं रहे, उसको बोल रहे हे प्रभु मैं दारू नहीं पी हूँ, ती त्याच्यासोबत भांडत नाही आणि बोलत मैं नाही. दुखी हूँ, मी दुःखी आहे. मैं यहाँ आशीर्वाद मांगने आई हूँ, मी ते आशीर्वाद मागण्यासाठी मेरा आलो. जीवन बदल जाए इसके लिए एक प्रार्थना कर रही माझे हूँ. जीवन बदलावं यासाठी मी प्रार्थना करतो. मैं समझता हूँ बाइबल में ऐसा नहीं लिखा गया, लेकिन मैं समझता हूँ एली वहाँ रोया होगा. मी समजू शकतो मी बायबलमध्ये असं लिहिलं असेल पण मी असं समजू वो शकतो पास्टर उधर रोया रहेगा. जो एलिया आहे तो नावाचा पास्टर आहे. कितना तो गलत सोचा मैंने इसके बारे में. मी किती वाईट विचार केला इसका प्रार्थना इतना डीप है. तिची प्रार्थना जी आहे ती त्या आतमधून आहे. एली देखता है उसको, एलिया बघतो तिला. उसका अंदर का जो प्रिस्ट है वो जाग गया है अभी. त्याच्या आतमधला जो याजक आहे तो पास्टर का ऊपर एक अभिषेक होता है, पास्टरवर एक असा एक अभिषेक एक आहे. याजक का ऊपर अभिषेक होता है. याजकावर एक असा अभिषेक आहे. जब वो दिल से खुश होकर कुछ बोलता है प्रभु वो करते हैं. जेव्हा तो एकदम हृदयाने खुश होऊन बोलतो तेव्हा प्रभू ते ऐकून. ऑनर योर पास्टर्स, ऑनर योर लीडर्स, इसीलिए बाइबल में लिखा गया त्यामुळे है. बायबलमध्ये सांगितलं आहे की तुमचे जे पास्टर आहेत जे लीडर आहेत त्यांचा आदर मान करा. बाइबल में लिखा गया है, बायबलमध्ये लिहिलं आहे. पास्टर एली उसको बोलते हैं पास्टर एली त्यांना बोलतात 17 वचन में, 17 वचनामध्ये, गो इन पीस, जा शांतीमध्ये, शांति से जा. एकदम शांती. हाना तू शांति से जा बेटा घर को. तू शांतीने जा हन्ना घरी. मे द गॉड ऑफ इस्राएल ग्रांट यू व्हाट यू हैव आस्क्ड फॉर. इस्रायलचा जो परमेश्वर आहे ते तुझे काय तुला हवा आहे ते तुला देऊ. शांति से जा. शांतीने जा. इस्राएल का परमेश्वर तुझे दे रहा है. इस्रायलचा जो परमेश्वर आहे ते तुला देत आहे. उसने तेरा प्रार्थना सुन लिया है. त्याने तुझी प्रार्थना ऐकली आहे. हाना उसको देखती है, हन्ना त्याला बघते. दूसरा कोई होता उस जगह पर, तर त्याच्या जागी तर दुसरं कोण असतं. ठीक है मन रखने के लिए बोल रहा है, ठीक आहे मन ठेवण्यासाठी बोलत असतं. लेकिन हाना वैसा नहीं करती है. पण हन्ना तसं करत नाही. हाना सच में आनंद होके जाती है वहां से. हन्ना खरोखर तिच्या मनात आनंद येतो आणि आनंदाने ती घरी जाते. आप कैसे बोल रहे हैं पास्टर? तर तुम्ही कसं बोलत आहात? क्योंकि यहाँ लिखा गया आगे, कारण बायबलमध्ये हाना वहां से चली गई. हन्ना तिकडून निघून गेली. वो बोलती है मे योर सर्वेंट फाइंड फेवर इन योर आईज. की प्रभू जे तुझे दास आहेत. हाना वो पास्टर एली को बोल रही है, हन्ना पास्टर एलीला बोलत आहे पास्टर आपका दासी आपका नजरों में अनुग्रह का पात्र हो. की पास्टर आपले जे दास आहे तुमच्या नजरेमध्ये अनुग्रहाच्या पात्र ठरो. और वहां लिखा गया देन सी वेंट हर वे जेव्हा ती तिच्या घरी गेली, एंड उसके बाद उसने खाना खाया. त्या क्षणी त्यानंतर घरी गेल्या पश्चात तिने जेवण केलं. And आगे लिखा गया हर फेस वॉज नो लॉन्गर डाउनकास्ट. आणि तिथे पुढे लिहिलं आहे की तिच्या चेहऱ्यावर उदासपणा होता ते तिथे तिच्या चेहऱ्यावर राहिलं उसका नाही. चेहरा का उदासपन निकल गया है. चेहऱ्यावरचा ते उदासपणा, उसका गर्व नहीं आया है अभी तक, तिला असा गर्व आला नाही. लेकिन उदासपना निकल गया. पण तिच्या मनातला जो उदासपणा कैसे निकल गया? तर कसा गेला? जो प्रार्थना सुना वो प्रार्थना अगर कबूल होने के बाद हाथ में बच्चा रहती तो उसका उदासपना जाना चाहिए जर था. प्रार्थना जी केली आहे ती प्रार्थना कबूल होऊन जर तिच्या हातात मुलं- पास्टर ने बोला ये हो जाएगा. पास्टर बोलले की हे होऊन जाईल. वो विश्वास करी. ती विश्वास तिने केला. विश्वास करने से पहले प्रभु ने उसको नम्र कर दिया. विश्वास करने अगोदरच तिने नम्र हो गई, प्रार्थना करी, विश्वास किया, आज्ञा पाळा और उसके बाद वो आनंदित हो गई. नम्र केलं, तिने प्रार्थना केली, तिने आज्ञा पालन केले, त्यानंतर तिला आशीर्वाद प्राप्त और उसके बाद उसका चेहरे से विसावा निकल गया. आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा निराशपण तो विसावा से बिलीव्ड परमेश्वर करेगा. तिने असा विश्वास धरला की परमेश्वर हे करणार. पास्टर ने बोला है पास्टर बोलले ये आहे, होगा ही होगा, हे होणारच आहे होने वाला है. आणि होणार आहे. और उसके बाद आणि त्यानंतर हाना का जीवन बदल गया. हन्नाचं जे जीवन आहे ते उसने बदललं. परमेश्वर से करार किया, तिने परमेश्वरासोबत अगर आप मुझे एक बेटा देंगे. जर तुम्ही मला एक जर मूल देतात. ये बात ऐसा है कि उस जमाने में खाली बेटा ही मांगते थे. आणि असं आहे की त्या जमान्यामध्ये फक्त ते मुलाकडे जास्त आजकल हम बेटी मांगते हैं. आजच्या जमान्यामध्ये आपण मुलं कोई भी मेरा दोस्त को पूछो क्या क्या चाहिए बोले थे, उस समय बोलते हैं लड़की चाहिए भाई, लड़का बहुत त्रास देते. ते असं आपण बोलतो ते बघताना ऐकतो की मुलाचं काय नाही मला मुलगी पाहिजे. बट उस समय वंश का बात था ना, वंश. पण त्यावेळेस त्या काळामध्ये अशी वंशाची गोष्ट मैं असते. आपको पिछले बार बोला था पहले का समय में वंश इंपॉर्टेंट था, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जे वंश जे आहे पुढची पिढी, मागची क्योंकि वो वंश होते 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 यीशु तक आया. त्या वंशानेच येशूपर्यंत वंश आला. लेकिन यीशु का बाद वंश खत्म. आणि येशूच्या नंतर ते वंश पूर्ण ते मेरा बच्चा मेरा वंश नहीं चला रहा है, माझा मुलगा माझा असं तेव्हा काही चाललं. मेरा बच्चा यीशु का वंश चला रहा है. माझा मुलगा आहे तो येशूचा वंश चालू. मेरी बेटी भी मेरा यीशु का वंश चलाएगी. माझी मुलगी जी आहे पूर्ण
आपल्या येशूचं वंश चालू आहे, वंश चालू आहे. सबको समझ में आ रहा है कि मैं क्या कह रहा हूँ? हाना ने वाव किया परमेश्वर के सामने, तर हानाने असं करार किया, हानाने तिने एक अशी करार केला, परमेश्वर परमेश्वर अगर आप मुझे एक बेटा देंगे, जर तुम्ही मला जर एक मूल देता, जो बेटा आप मुझे देंगे, जे मूल तुम्ही मला देता, जो बेटा आप मुझे देंगे, जे मूल तुम्ही मला देता, वो बेटा को मैं अपने पास नहीं रखूंगी, ते मूल मी माझ्या समोर ठेवणार नाही, वो बेटा को मैं आपको वापस दे दूंगी ते मूल मी परमेश्वर, तुम्हाला पुन्हा परत देईल, और उसको आपका सेवा में पूरी तरह से छोड़ दूंगी. त्यांना तुमच्या सेवेमध्ये पूर्णपणे सोडून देईल, ये करार किया उसने. असा करार तिने केला. रिमेंबर, लॉर्ड विल नेवर ब्लेस यू सेल्फिशली. तरी आठवा की परमेश्वराने तिला, परमेश्वर आपको सेल्फिशली कभी भी ब्लेस नहीं करेंगे. तर परमेश्वर कधी स्वतःच्या सेल्फिशनेसने तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. हे प्रभू, हे प्रभू, माझा पगार वाढू दे प्रभू. माझा पगार वाढू दे प्रभू, 1.5 लाख पाहिजे मला, 1 लाख पाहिजे मला, क्योंकि मैं एसी लगाने वाला हूँ, कारण तुम्ही एसी घरात लावणार, चांगला घर करने वाला हूँ, चांगलं घर करणार आहे. उसके अंदर एक अच्छा टीवी लगाऊंगा प्रभू, घरामध्ये एक चांगला असा टीव्ही ठेवा, और उसमें मैं तारक मेहता देखूंगा प्रभू. त्या घरामध्ये मी तारक मेहता बघेन प्रभू. ये आशीर्वाद मला पाहिजे. हे असे आशीर्वाद मला एक कार पण दे प्रभू. मला एक कार पण दे प्रभू. वो कार में मैं जब भी मन किया बाहर घूम के आऊंगा, आणि मला जेव्हा मन वाटेल तेव्हा मी फिरून येईन. किसी को मेरा कार में बैठने तक नहीं दूंगा, कोणालाही माझ्या गाडीमध्ये बसून एकदम साफ रखूंगा. एकदम स्वच्छ ठेवेन. ऐसा मेरे को दे दे प्रभू. असं मला दे प्रभू. प्रभू बोला हो का, पाहिजे तुला. गॉड विल ऑलवेज ब्लेस यू टू बी ब्लेसिंग्स टू अदर. परमेश्वर नेहमी तुम्हाला आशीर्वादित करेल, त्या कारण तुम्ही दुसऱ्याला आशीर्वाद. जब तुम देने वाले स्वभाव में रहोगे तब प्रभु तुम्हें आशीर्वादित जेव्हा करेंगे. तुम्ही देणाऱ्या स्वभावामध्ये असाल त्यावेळेस प्रभू तुम्हाला आशीर्वाद. लॉर्ड, प्रभू, मुझे 1.5 लाख का पगार दे प्रभु. तुम्हाला 1 ते 1.5 लाखाचा पगार दे प्रभू. हमारे इधर बहुत गरीब लोग हैं प्रभु. आमच्या इथे खूप गरीब लोक मैंने आहेत. हफ्ता में एक बार खाना खिलाने का मन हो रहा एका है. हप्त्यामध्ये एकदा तरी मी जेवण चालेल प्रभू. ग्रांटेड. तेच ऐकलं जातं. प्रभु 1.5 लाख दे दे. प्रभू मला 1.5 लाख दे. हमारा चर्च में बहुत गरज है प्रभु. आमच्या चर्चमध्ये खूप मुझे गरज देना आहे. है. मला द्यायचं आहे. ग्रांटेड. ते ऐकलं जाईल. बाइबल में आप जो लिखा है, इफ यू फॉलो द प्रिंसिपल्स, बायबलमध्ये लिहिलं आहे, जर तुम्ही जी तत्त्वे पाळली, लोग प्रिंसिपल फॉलो नहीं करते और प्रभु को दोष देते. जी जी तत्त्वे आहेत, जी पाळत नाहीत आणि देवाला दोष मला हे देतात. दे, मला ते दे, मला ए दे, मला ते दे, मला हे दे, मला ते दे असं मागत राहतात. and it never comes to them. पण ते काही त्यांच्यापाशी येत नाही. When they say, Lord, मुझे दे, मैं तुझे देना चाहता हूँ, जेव्हा ते असं बोलतात की प्रभू मला दे आणि मी ते तुला देऊ इच्छितो, suddenly the heavens are open. अचानकपणे स्वर्गाची दारं उघडतात. Praise the Lord. वो कहती है, और कई लोगों को लगता है कि प्रभु खाली टाइट देना, टाइट देना, टाइट देना, आणि कधी कधी काही लोकांना वाटतं की हर वेळेस काय देणं म्हणजे दान दशमांश दे दो, ऑफरिंग दे दो, दशमांश. ऑफरिंग द्या और ऑफरिंग और दशमांश देने के बाद ना एक खतरनाक चीज आता है. आणि ऑफरिंग आणि दशमान देणं. जो मैं प्रचार कर रहा हूँ ना, वो सही बात बोल रहा हूँ. जे मी प्रचार करत आहे ते खरी गोष्ट मी सांगत आहे. थोड़ा सा फरिशीपणा हमारे अंदर आता है. थोडा फारुशीपणा जो आहे तो आपल्यामध्ये येतो. मी चर्चला दशमांश देतो, या मी चर्चला दशमांश देतो, मी दान देतो, मी दान देतो, जैसा उसने प्रार्थना किया ना यीशु के सामने. जसं तरी येशूसमोर मैं प्रार्थना फास्टिंग रखता हूँ, मी उपवास करतो, मैं दशमांश देता हूँ, दशमांशही देतो. और वो बेचारा माझ्याकडे काही नहीं है प्रभु करके प्रार्थना कर रहा है. आणि दुसरा तो बोलत आहे की माझ्याकडे प्रभु मेरे तरफ देख, मैं एक पापी मनुष्य हूँ. प्रभू माझ्याकडे बघ, मी एक पापी मनुष्य एक आहे. टाइट देने वाले को प्रभु ने रिजेक्ट कर दिया. आणि जो दशमान देणारा व्यक्ती आहे त्याला प्रभूने नाकारलं. जो कुछ नहीं दिया उसको बोला यू आर ब्लेस्ड. ज्याने काही नाही दिलं त्याला प्रभू बोलला की तू आशीर्वादित आहेस. मैं बोल रहा हूँ उसने कुछ नहीं दिया मी बोलत आहे त्यांनी काही दिलं और नाही. इसने दशमांश दिया. आणि यांनी दशमान दिलंय. फर्क क्या हो गया? याच्यामध्ये फरक काय आहे? उसने भी कुछ दिया त्यांनी काहीतरी दिलंय और इससे कीमती चीज उसने आणि दिया. याच्यापेक्षाही किमती गोष्ट उसने अपने आप को यीशु को दे दिया. त्यांनी स्वतःला प्रभू येशूला दिला आहे. खुद को दे दो, स्वतःला द्या. खुद को चढ़ा दो तो सेवा कर पाओगे, खुद मर जाओ तो सुख से जी पाओगे. खुद को चढ़ाना पड़ता है. आपल्याला स्वतःला चढवावं लागतं. यू हैव टू डाई टू योर सेल्फ. तुम्हाला स्वतःमध्ये ते मरण पाहावं लागतं. ये बोला मुझे, त्या हा बोलला, अरे पास्टर तुमने मुझे बोला, या पास्टर तुम्ही मला असं मैं बोलले दारू पी के चर्च में आई हूँ. की तो की दारू पिऊन चर्चमध्ये हन्ना अगर उस दिन वैसा बोले रहती, तर हाना अशा प्रकारे जर त्यावेळेस उसका ब्लेसिंग कैंसिल. त्याच वेळेस तिचा आशीर्वाद सर्व बाद झाला. उसने कहा तेव्हा ते बोलली पास्टर ऐसा नहीं है, पास्टर असं नाही. मैं दारू पी के नहीं आई मी हूँ, दारू पिऊन आली नाही. आपको गलत फहमी हो गया मला है. या तुम्ही जर मैं हृदय से रो के प्रार्थना कर रही पूर्णपणे हृदयाने रडून रडून हूँ. प्रार्थना समझा के केली. बोला उसने. तिने समजून सांगितलं. एली समझ गया, एलिया समजला. मेरे से समझने में गलती हो गया. बोला मला पास्टर, समजण्यामध्ये चूक झाली. ओ मेरे से समझने में गलती हो गया. मला समजण्यामध्ये चूक झाली. ये लड़का, ये जो औरत है सही औरत है. ही जी स्त्री आहे ही पलट के नहीं बोला मुझे. ती उलटा मला बोलली नाही. एली ने प्रार्थना किया, एलियाने प्रार्थना प्रभु ये जो मांग रही है इसको दे. प्रभू ही जे काही मागत असेल तिला ते दे. प्रभु ने बोला ग्रांटेड. तर प्रभू म्हणला की हे सर्व स्वीकार कर. उसने कहा मैं, मेरा बेटा जो तू मुझे देगा परमेश्वर, तुम्ही जे माझा मुलगा जे तुझे काय मला देशील मैं तुझे वापस दे दूंगा. ते मी तुला पुन्हा देईन. और बाइबल में लिखा गया है बायबलमध्ये लिहिलं आहे. अगले साल, पुढच्या वर्षी नेक्स्ट साल त्याच्या पुढच्याच वर्षी हाना का एक बेटा पैदा हुआ. मला एक मुलगा एक बार जोरदार ताली बजा सकते हो प्रभु के लिए.
उसी साल उसका एक बेटा पैदा हो गया। आणि त्याच वर्षी तिला एक मुलगा जन्म दिला तिने. उसने उसका नाम शमूएल रखा। त्याच मुलाचं नाव तिने शमूएल ठेवलं. एल जो होता है वो परमेश्वर, EL, एल का मतलब वो परमेश्वर इब्री भाषा में। हे जे नावाचा जो अर्थ आहे इब्री भाषेमध्ये त्याचा अर्थ म्हणजे परमेश्वर. परमेश्वर ने मेरा प्रार्थना सुना, परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. इसलिए मेरा बेटा का नाम है शमूएल याच रखूंगी। कारणाने माझ्या मुलाचं नाव असणार आहे शमूएल. हालेलुया। हालेलुया. और उसके बाद आणि त्यानंतर उसका सौतन देख रही है उसको। त्याची दुसरी बायको आहे ती बघत आहे त्याला. आता ती बोललेली होती, आता तर ती बोलली होती. अभी उसका बेटा पैदा तो हो गया, आता तर तिला मूल झालं. अभी कभी जाके चर्च में पास्टर का हाथ में देने वाला है, देखती हूँ। आता ती कधी चर्च मध्ये जाऊन पास्टरांच्या हाती देते. अगला साल आ गया, पुढचं वर्ष आलं. चर्च को जाने का टाइम। चर्चला जाण्याची वेळ. मैं अभी चर्च इसलिए बोल रहा हूँ क्योंकि हमारा भाषा है, हमको इजीली समझ में। आता चर्च में काम मंदिर में जाने का टाइम। आता आपल्या भाषेमध्ये आपण ते बोलू. उस समय शिलो में उनका मंदिर था, यरूशलेम का मंदिर नहीं बना था। तेव्हा शिलोमध्ये त्याला असं त्या मंदिर असायचं यरूशलेममध्ये. और वहां पर क्या हो गया, तर तिथे काय झालं, एल्काना जो उसका पति था, एल्काना जो तिचा पती होता, पनीना जो उसकी सौतन थी, पनिनाची तिची दुसरी बायको होती, वो दोनों रेडी हो गए ते दोघेही तयार झाले जाने के लिए मंदिर के पास। तिला जाण्यासाठी तयार झाले. हान्ना रेडी नहीं हुई। पण हन्ना काही तयार झाली नव्हती. पनीना उसका पति को बोलती रहेगी, पनिना तिच्या पतीला बोलत असेल, देख कैसा है ये, बघ ही अशी आहे. नहीं गई। नाही गेली. हाँ, अभी ब्लेसिंग मिल गया, आता आशीर्वाद तर भेटले, नहीं गई। पण गेली नाही. हन्ना उसको, एल्काना उसको आके पूछता, उसका पति आके उसको पूछता है, तिचा पती येऊन तिला विचारत आहे, काय हन्ना तुझ्या बाळाला घेऊन जाणार नाही का तू चर्चला? काय हन्ना तू तुझ्या बाळाला घेऊन चर्चला जाणार नाहीस का? उसने क्या कहा मालूम है, तर ती काय बोलली, थांबा, थांबा, ये बच्चा को मैं वीनिंग करती हूँ। वीनिंग का मतलब होता है अब ये दूध पी रहा है, थांबा, हे आता दूध पित आहे. अभी उसे मैं चर्च में नहीं छोड़ सकती। आताच मी त्या बाळाला चर्च जिस दिन वो दूध पीना बंद करेगा, ज्या वेळेस तो दूध पिणं बंद करेल, खाना खाना शुरू करेगा, जेव्हा तो जेवण करायला शिकेल, उधर मैं इसको छोड़ दूंगी। तेव्हाच मी त्याला चर्च मध्ये सोडेल. उसका पति समझदार था। तेव्हा तिचा जो पती होता तो समजूतदार होता. क्या समझदार था? तो काय समजूतदार होता, उसको मालूम था मेरा वाइफ जो है प्रार्थना करने वाली है। त्याला माहित होतं की माझी जी पत्नी आहे ती प्रार्थना करणार आहे. देवाने काहीतरी त्याला सांगितलेलं आहे। देवाने काहीतरी तिला सांगितलं आहे. उसका पति उसका पत्नी को बोलता है, तिचे पती त्या पत्नीला बोलते, ठीक है, तुझे जो ठीक लगता है वो तू कर। ठीक आहे, बरोबर आहे, तुला जे काही योग्य वाटत असेल ते तू कर. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुम्हारे घर का हर कोई तुम्हारा बात सुनने लगेगा। तुमच्या घरातील हर एक व्यक्ती तुमचं हे ऐकू लागेल. 2 दिन पहले मैं किसी को इसका वचन दे रहा था, 2 दिवसा पहिलेच मी कोणाला तरी याबद्दल, माझा घरी माझा कोणी ऐकत नाही। की माझ्या घरी माझं कोणीच ऐकत नाही. मैंने कहा मी बोललो त्यांना, प्रेयर शुरू करो, प्रार्थना चालू कर. एवरीबॉडी विल लिसन टू यू। सर्वजण तुला ऐकतील. हालेलुया. अभी हन्ना को उसका पति सुन रहा है। आता हन्नाला तिचा जो पती आहे ते ऐकत आहे. हन्ना पूरा हृदय से अपने बच्चे को तैयार कर रही है परमेश्वर के लिए। हन्ना जी आहे पूर्ण हृदयाने तिचं जे बाळ आहे ते परमेश्वरासाठी तयार पनीना करते. जाकर उधर रिचुअल कर रही है, जो कार्यक्रम कर रहे हैं, पनीना जी आहे ती पुढे जाऊन तिथं कार्यक्रम करत आहे. लेकिन खरा सेवा ये कर रही है क्योंकि अभी ये प्रभु का दास को तैयार कर रही है। खरी सेवाची ही हन्ना आहे जी करत आहे, जी प्रभूच्या दासाला तयार करत आहे. सामुएलच्या काळजी घेतलं, शमूएलची काळजी घेतली. उसको बराबर तैयार किया उसने। त्याला बरोबर तयार केलं. और उसके बाद आणि त्यानंतर जब सैमुएल खाना खाने लग जेव्हा गया, शमूएल जे खायला त्यांनी सुरुवात केली, लेके गई ती तेव्हा घेऊन गेली और बोली, आणि बोलली, पास्टर की पास्टर, आज आज माझा बाळ माझं बाळ मी तुमच्या हातात देतोय। मी तुमच्या हातात देतो. Yes. परमेश्वर ने से उसने करार किया था। तिने परमेश्वरासोबत करार केला होता. नंबर 30 में लिखा है, गणना 30 मध्ये दिला आहे. जो परमेश्वर से तुमने करार किया है जो करार तुम्ही वो परमेश्वरासोबत करार को जरूर पूरा करना। तर जो करार आहे तो नक्की पूर्ण अब करा. घर पे जाके पढ़ो, गणना 30 में लिखा है। गणना 30 मध्ये दिला आहे. और उसने हाना ने वो करार को पूरा किया, आणि हन्ना जी आहे तिने तो नवस तो करार तिने पूर्ण केला. उसने बच्चे को दे दिया तिने तो त्या मुलाला दिलं और बोला ही विल लिव लाइक ए नाजरीन। आणि हा ते बोलले की हा जगणार नाजरी जैसा जगेगा। नाझरी सारखा तो जगणार. नाजरी का अर्थ क्या है? नाझरीचा अर्थ काय? सेपरेटेड, म्हणजे वेगळा केलेला आहे। वेगळा केलेला. जो परमेश्वर का सेवा करेगा जो परमेश्वराची सेवा करेल उसका सर पे कभी व्हाट यू कॉल हिज हेड विल नॉट टच द सीजर, बाल नहीं काटा जाएगा उसका, कभी त्याचे कधी अस्त्रा नहीं लगाया जाएगा, वस्त्र त्याच्या डोक्याला लावलं जाणार. वो कभी शराब नहीं पिएगा, तो कधी दारू पिणार वो नाही. कभी भी कोई भी हार्श चीज नहीं खाएगा। तो कधी कोणती जे हानी होईल अशी वस्तू खाणार नाही. ये अलग वेगळा केलेला आहे। त्यामुळे हा वेगळा केलेला आहे. उसका बेटा को उसने परमेश्वर की तरफ पूरी तरह से बढ़ा दिया। तिने तिचे जो मुलं आहे ते पूर्णपणे परमेश्वरामध्ये वाढवलं. समझ में आया आपको? मला समजत आहे. एली भी शॉक, एलियाला पण पूर्ण असा अरे ऐसे बोल के जाने वाले बहुत थे, ये वापस आइए। असे बोलणारे तर खूप आहेत, पण ही परत आली आहे. यीशु ने लेपर लोगों को हील किया, येशूने जे लेपर लोक होते, कितने लोगों को हील किया, कुष्ठरोगी जे होते त्यांना आरोग्य दिलं. सब नाचते नाचते गए, आरोग्य झालो आरोग्य झालो। सगळे आनंदी होऊन घरी गेले. एक वापस आके धन्यवाद यीशु, त्यापैकी एकच जो आला तो येऊन बोलला वो धन्यवाद. एक खाना जैसे है। आणि तो एकच जो होता जो हन्ने अब उसका बेटा को उसने दे दिया। आणि आता त्यांनी स्वतःच्या मुलाला दिलंय. मैं इसके बारे में और थोड़ा डिटेल नेक्स्ट संडे को भी फिर बोलूंगा, याबद्दल आपण पुढच्या रविवारी अजून याच्या डिटेल मध्ये बघूया. बट लेट्स नाउ कंक्लूड हियर।
आता आपण इथेच थांबू. यहाँ रुकते हैं, लेकिन हाईलाइट पॉइंट में आपको बताना इथं चाहता आपण थांबूया. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. हूं. लेकिन एक बात आपको बता के ही जाऊंगा. त्यापैकी एक गोष्ट जी आहे मी तुम्हाला सांगून हन्ना के पास कोई नहीं था. अन्नापाशी कोणच नव्हतं. उसका सौतन उसको टोमड़ा मारती थी. तिची दुसरी बायको होती ती त्याला तिला टोमणा मारायची. अब हन्ना के पास एक बेटा हो गया. आता हन्नाला एक मुलगाही झाला आहे. तो बाट वक्त है, वो उसका सौतन देख रहे, रास्ता देख रहे, कब ये बच्चा को जाके मंदिर में दे देगा. त्याची दुसरी बायको आहे ती तिला बघत आहे की ती कधी जाऊन ते मंदिरात देईल. फिर वो एकटी हो जाएगी, पुन्हा ती एकटी होऊन जाईल. फिर अकेली हो जाएगी, पुन्हा ती एकटी पडेल. फिर कमजोर हो जाएगी. पुन्हा एकदा कमजोर पडेल. जो मिला वो पूरा दे दिया प्रभु जे को. तिला भेटलं आहे ते सगळं तिने प्रभूला और दिलं. उसके बाद उसको बोलने वाली रहेगी, आणि त्यानंतर ही बोलणार असणार तिला कदाचित. काय फायदा काय झालं, फायदा झाला? गेला ना, गेला तो शेवटी. है ना. पगार भेटला, देऊन टाकला, आता काय. पगार भेटला आणि देऊन टाकला. आता काय? बट गॉड्स वर्क इज वेरी डिफरेंट. पण परमेश्वराचं कार्य हे एकदम वेगळं असतं. आपको मालूम है सैमुएल 2:20 में क्या लिखा गया है. माहित आहे की शमूएल 2:20 अध्यायामध्ये काय लिहिलं? वहां लिखा गया है, एलीवुड ब्लेस एल्काना एंड हिज वाइफ. तिथे लिहिलं आहे की एलियाला आशीर्वाद मिळाला. एली पास्टर एली पास्टर आहे. एल्काना और उसका वाइफ हाना को आशीर्वादित किया. त्यांनी त्या एल्काना आणि हन्ना आहे त्यांना आशीर्वादित केलं. सी एली ने देखा उनका जीवन, तर एलीने बघितलं त्यांचं जीवन. विश्वासू लोग हैं, विश्वासू लोक आहेत. नम्र लोग हैं, नम्रही आहेत. अधीनता में रहने वाले लोग हैं. त्यामध्ये राहिलेले लोक अब आहेत. एली ने हृदय के साथ प्रार्थना पण किया. आता तेव्हा एलीने पूर्ण हृदयाने प्रार्थना पास्टर एली बोलता है, एलीवुड ब्लेस एल्काना एंड हिज वाइफ. केली. एलीने त्यांना आशीर्वादित केलं. एलिया नहीं, एली. एलीने त्यांना आशीर्वादित केलं एल्काना आणि त्या पत्नी. एंड एली ने क्या प्रार्थना किया. एलीने काय प्रार्थना मे द लॉर्ड गिव यू चिल्ड्रन बाय दिस वुमन. की परमेश्वर तुला या स्त्रीद्वारे मूल देव. बच्चे दे. मुलं द्यावं. एली किसको बोल रहा है. एली कुणाला बोलत आहे? एल्काना को बोल रहा है. एल्कानाला. एल्काना, एल्काना, मैं प्रार्थना करता हूँ, मी प्रार्थना करतो परमेश्वर तुझे इस स्त्री के द्वारा और बच्चे दे, या स्त्रीद्वारे तुला अजून मुलं दे. क्योंकि ये स्त्री कुछ अलग है. ही स्त्री एक वेगळी स्त्री आहे. तेरा दूसरे स्त्री से तुझे बच्चे हैं, लेकिन मैं करता हूँ प्रार्थना ये स्त्री से तुझे बच्चे हुए. या स्त्रीपासून तुम्ही प्रार्थना करतो या स्त्रीपासून तुला मुलं व्हावी. And take place of the one she prayed for. आणि तिने हा धन्यवाद यानी तुझे बच्चे हो जाए और तूने जो संतान दिया है उसका पुरौठा मेरा प्रभु कर दे. तुला जे संतान दिलं आहे आणि तुला पुरवठा माझा प्रभू करू. जो तुमने दे दिया है, जे तुम्ही दिलं आहे आता तुमच्याकडे काही नाहीये. आता तुमच्याकडे काय आता देव तुम्हाला काहीतरी नवीन दे. आता देव तुम्हाला काहीतरी नवीन और वहां लिखा गया है, तिथे लिहिलं आहे. then they would go home. उसके बाद वो घर पे गए. ते घरी गेले And the Lord was gracious to Hannah. आणि परमेश्वर जे आहे परमेश्वर का अनुग्रह हाना के ऊपर भरपूरी से हो गया. परमेश्वराचा अनुग्रह Oh my God, I feel the anointing in this place. परमेश्वर का एली बोल रहे हैं, प्रभु इन्हें आशीर्वादित कर. क्या लोग हैं. एली बोलत आहे की हे प्रभू यांना आशीर्वादित करे. कसली लोक और आहेत. याजक का प्रार्थना प्रभु सुन के बोल रहे हैं, प्रभु याजकची प्रार्थना ऐकून ते प्रभू बोलत आहे. प्रभु का अनुग्रह हाना के ऊपर भरपूर रीति से आया. प्रभूचा अनुग्रह अन्नावर भरपूर. और बाइबल में लिखा गया है, बायबलमध्ये लिहिलं आहे. परमेश्वर ने परमेश्वर उसे 3 बेटा और 2 बेटी और दिया. 3 मुलं आणि 2 मुली अजून जास्त दिल्या. 1 बेटा उसने दे दिया. एक मूल तिने त्याला दिलं. 1 बेटा उसने दे दिया. एक मूल तिने चर्च. परमेश्वर ने उसे 3 बेटा 2 बेटी दिया. परमेश्वराने तिला 3 मुलं आणि 2 मुली दिल्या. और जो बेटा को उसने परमेश्वर को दे दिया, ज्या मुलाला तिने परमेश्वरासाठी दिलं. वो बेटा इज़राइल का एक महान भविष्यवक्ता बना, आणि तोच जो मुलगा होता ज्याला दिलं तो इस्रायलचा संदेष्टा बना, संदेष्टा. महान याजक बना. तो महान याजक बनला. सैमुएल एक अद्भुत याजक था. शमूएल हा एक ओ माय याजक होता. गॉड, एक दिन मैं आपको सैमुएल का लाइफ के बारे में बताऊंगा. एके दिवशी मी शमूएलला ही वॉज द ओनली प्रीस्ट. आज तो एक याजक होता. ये ऐसा एक याजक बना असा एक याजक बनला जिसमें सब था, ऑलराउंडर था. वो त्याच्यामध्ये सर्व काही परिपूर्ण होतं. सैमुएल योद्धा था, शमूएल हा योद्धाही होता. वो पुजारी था, तो पुजारी होता. योद्धा था, योद्धा होता. विचार करता था, जज था. होता, जज होता, न्यायाधीश. उसके अंदर सारे गुण प्रभु ने डाल दिए. त्याच्या आतमध्ये सर्व गुण संपन्न प्रभु ने याद किया उसका माँ ने कैसा प्रार्थना किया था. प्रभूने ही आठवण केली की त्याच्या आईने कशी त्यासाठी प्रार्थना केली. इसीलिए लिखा गया है, तुम्हारा परमेश्वर भरभराटीने देने वाला परमेश्वर याच है. कारणाने लिहिलं आहे की परमेश्वर जो आहे तुम्हाला भरभराटी देईल. All you have to do is surrender. एक जे करायचं आहे पूर्ण आपल्याला ते आत्मसमर्पण. Come under his covering. त्याच्या कवरीमध्ये आपल्याला यायचं आहे. जो हमें लगता है नहीं हो रहा है, जे आपल्याला वाटतं की जे होत नाहीये. वो इतना अधिक से बढ़ाने वाला परमेश्वर है. इतक्या अधिकने वाढवणारा परमेश्वर. God makes everything beautiful in his own time. परमेश्वर सर्व काही सुंदर बनवेल त्याच्या योग्य वेळेमध्ये. जो हाना को सब अभिशप्त बोलते थे, जे हन्नाला सर्व अभिशप्त बोलत होते, आज वो हाना आज तीच हन्ना सबसे आशीषित है. सर्वात आशिषित आहे. Praise the Lord. कितने लोगों को आज का वचन समझ में आया? किती लोकांना आजचं वचन कळलं? Will you pray like Hannah? पण तुम्ही प्रार्थना कराल का हन्ना? क्या आपका जीवन में कोई कमी है? का तुमच्या जीवनामध्ये काही कमी क्या आहे? आपको लोग निराशा में डाल रहे हैं? का लोक तुम्हाला तर निराशामध्ये क्या आपका टाकतात? नाम खराब कर रहे का हैं? तुमचे लोक नाव खराब करतात? क्या आपको नीचे गिरा रहे हैं? का लोक तुम्हाला खाली पाडत The आहेत? time has come to pray like Hannah. आता ती वेळ आली आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हन्नेसारखी. अगर आप हन्ना के जैसे प्रार्थना करें, जर तुम्ही हन्नासारखी प्रार्थना कराल, शब्दों के द्वारा नहीं, शब्दाद्वारे न परंतु आंसुओं के द्वारा, तुमच्या पूर्ण अश्रू हृदय के द्वारा, पूर्ण आत्मधून हृदयातून
परमेश्वर के सामने गिड़गिड़ाते हुए, देवाच्यासमोर पूर्ण कळवळीने, the Lord is going to bless you तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. and He is going to change your life आणि तो तुमचं जीवन बदलणार. and He is going to make you stand before the kings. आणि तो तुम्हाला राजासमोर उभा करेल. आज तुमको लोग देख के बोलते रहेंगे तुम्हारा क्या लायकी है, आज लोक तुम्हाला बघून बोलत असेल की तुमची काय लायकी कल आहे. तुम्हारे पास से लोग अपॉइंटमेंट लेंगे. उद्या तुमच्यापासून लोक अशी अपॉइंटमेंट मला त्यांच्याशी भेटायची आहे. मला यांच्याशी भेटायचं आहे. ब्रदर थोडेसे टाइम काढा ना, मला तुमच्याशी बोलायचे आहे. ब्रदर, थोडासा वेळ काढा, आम्हाला तुमच्या इथं. This is how our Lord works. आणि असं आपल्या परमेश्वराचं काम Are आहे. you blessed today? तर आज तुम्हाला आशीर्वाद झाला आहे. If you are blessed, can we worship the Lord तर आज आपल्याला आशीर्वाद घडला असेल तर and worship Him like never before?